पोलीस मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू. न्यायालयीन चौकशीत धक्कादायक निष्कर्ष. वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पीडित कुटुंबासाठी न्यायालयाचा लढा सुरू. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत न्यायालयीन कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीचा अहवाल समोर आला असून त्यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी ठेवला आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा गोपनीय अहवाल मानव अधिकार आयोगाकडे सादर करण्यात आला असून आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांच्या पुढाकाराने सूर्यवंशी कुटुंबियांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी उपस्थित होते. संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि न्याय मिळण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे न होता हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी सर्वत्र प्रसारित केली होती. अशाच आशयाचं खोटं निवेदन, खोट्या माहितीचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं होतं. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन हे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा आणि परभणीच्या बाहेर करावं अशी मागणी केली होती. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचं शव हे घाटी रुग्णालयात आणण्यात आलं. त्या ठिकाणी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा मणक्याला झालेल्या जबरदस्त मारहाणीमुळे, दुखापतीमुळे झालेला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल, जवळपास 450 पानांचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार त्या अहवालामध्ये स्पष्टपणे पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालाय, पोलीसच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्यात आल्याच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने आणि सूर्यवंशी कुटुंबाने तक्रार केलेली आहे. या संदर्भात पोलिसांनी किंवा सरकारने हे प्रकरण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि सोमनाथच्या मारेकऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक दलाल हे कार्यरत झालेले आहेत. अनेक पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देऊन या प्रकरणी न्याय मिळवून राहील ही स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे.